You are a chosen generation, a royal priesthood. प्रेज द लॉर्ड. प्रभू येशू ख्रिस्ताच्या अतिपवित्र नावामध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. यावेळेस आजच्या मननासाठी आपण कॉलिंग, पाचारण ह्या वचनांवर पाहणार आहोत, ज्याला परमेश्वराने पाचारण केले. रोमकरच्या पत्रामध्ये सांगितले, मग त्याला त्यांनी त्याचं गौरव पण केलं. आता हे जे पाचारण नावाचा प्रकार आहे, ब्रदर दिनाकर सरांच्या पुस्तकामध्ये मी वाचलं होतं, स्वर्गीय सामर्थ्य पुस्तक. तर ज्यांना पाचारणच नाही ते पैसा आणि प्रतिष्ठा याच्या पाठीमागे लागतात आणि मग प्रत्येक संदेशामध्ये जीपे, फोन पे वगैरे पाठवत बसतात. पण ज्यांना पाचारण आहे ते परमेश्वराची खऱ्या अर्थाने सेवा करतात. मी तुम्हाला उघड आव्हान, ओपन चॅलेंजवर सांगतो, सध्यालाही भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये इतके चांगले सेवक आहेत, ते कोणत्याच जाहिराती न करता खूप मोठी सेवा करत आहेत. ते कोणाच्या जास्त संपर्कात पण नाही, पण त्यांची सेवा जबरदस्त आहे. आणि मग आता पाचारण ह्या विषयावर आपण पाहत असताना, जर तुम्हाला पाचारण आहे तर तुम्हाला देवबाप सर्व गोष्टीत कृपा पुरवतो. या ठिकाणी आपण पहिली गोष्ट पाहणार आहोत, फिलिप्पी कार्यपत्र आपलं पाचारण कोणत्या प्रकारचं आहे. 3 अध्याय 14 वचन त्या ठिकाणी म्हटलं की हाय कॉलिंग, वरील पाचारण. आपल्याला हे वरील पाचारण आहे. एक व्यक्ती होता, त्याचं नाव स्टीफन होतं, तुम्ही गुगलवर सर्च करू शकता. त्याने देवबापाला म्हटलं की लॉर्ड, आय एम नॉट बिली ग्रॅम, I can't talk like Billy Graham. I can't deliver the message like Billy Graham. I can't run like a Billy Graham. But I need to serve the Lord. मग देवबापाने त्याला सांगितलं की तू एक क्रॉस तयार कर. तुम्ही गुगलवर सर्च करा, क्रॉस तयार कर लाकडी, आणि तू जगभरात घेऊन जा, जगभरात फिर. आणि जेव्हा त्याने एक लाकडी क्रॉस तयार केला आणि खांद्यावर ठेवला आणि क्रॉस घेऊन तो चालला, त्याला फारशी प्रार्थना करता येत नव्हती, त्याला वचने शिकवता येत नव्हते आणि तो बायबलचा पारंगत पण नव्हता, पण सेवा तर करायची होती. देवाला दिलेलं दैवी पाचारणाला अनुसरून तो जगाच्या अनेक भागांमध्ये गेला. लोक त्याला पाहायला आले, त्यांनी त्या क्रॉसला हात लावला, लोक बरे झाले, आरोग्य मिळालं, चंदाई मिळाली, रिहाई मिळाली, छुटकारा मिळाला आणि लोक बरे झाल्यानंतर लोकांनी देवाचा गौरव केला. हे जे पाचारण प्रभूपासून आहे, तुम्ही अवेलेबिलिटी दाखवली की मला प्रभूची सेवा करायची, देवबाप आम्हाला कृपा पुरवतो. मी मर्क इंडिया लिमिटेड जर्मन मल्टीनॅशनल कंपनीमध्ये मेडिकल फील्ड ऑफिसर या मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून काम करत होतो आणि देवाने मला बोलवलं. मी पूर्ण साक्ष सांगत नाही, परंतु मी देवाला 3 अटी दिल्या. पहिली अट की अशी की देवबापा मला आंतरराष्ट्रीय संस्था पाहिजे, दिली. नंबर 2 ची अट, कारण मला पाचारण आहे. नंबर 2 ची अट की प्रभू मी बायबल उघडणार नाही शक्यतो, की तू मला सांगायचं आणि मी बोलायचं, नाहीतर मग मला नाही करायची सेवा. आणि तिसरी अट की काही गोष्टींपासून तुम्हाला दूर ठेव, ते मी आता जाहीर बोलत नाही. तर देवाने सगळ्या अटी मान्य केल्या. इंटरनॅशनल संस्था आणि बायबल हातात न घेतात 22-23 वर्ष प्रचार करायला देवाने दिलेली कृपा, हे सगळं देवाची कृपा आहे. दिस इज हाय कॉलिंग अँड गॉड इज युजिंग यू, मी अँड ऑल ऑफ अस इफ यू हॅव कॉलिंग. फॉलो दॅट. मग दुसरी गोष्ट आपण पाहत आहोत ती म्हणजे त्याचं पहिलं पत्राचा पहिला अध्याय 9 वचन त्या ठिकाणी म्हटलं की पवित्र पाचारणाने तुम्हाला पाचारलेला आहे. आता हा जो पवित्र शब्द आहे ना, हा पवित्र शास्त्रामध्ये 900 वेळेस आलाय. शुद्धता, पवित्रता, देव पवित्र आहे, प्रभू येशू ख्रिस्त पवित्र आहे, पवित्र आत्मा पवित्र आहे आणि पवित्र शास्त्र पवित्र आहे. जगामध्ये खूप पुस्तकं आहेत, हे एक पुस्तक आहे, परंतु हेच फक्त पवित्र आहे, बाकीचे पुस्तकं पवित्र नाही. नंतर इफिस 5:27 प्रमाणे देव ज्या मंडळीला घेऊन जाणार आहे ती मंडळी पवित्र असणार आहे. ते पवित्रच मंडळीला घेऊन जाईल. मग या ठिकाणी पुढे पाहतो की आपलं जे पाचारण आहे ते पवित्र पाचारणाने आपल्याला पाचारलेलं आहे. मग इब्री काळाचं पत्र 2 अध्याय आणि पहिल्या वचनामध्ये स्वर्गीय पाचारणाचे आपण भागीदार आहोत आणि म्हणून फिक्स युअर आईज ऑन द लॉर्ड जीसस क्राइस्ट. आपण स्वर्गीय पाचारणाचे भागीदार असल्यामुळं आपण आपले बेळेत नेत्र प्रभूकडं लावायचे, असं देवाचं पवित्र अभिवचन आपल्याला सांगतं. मग ख्रिस्ताने आपल्याला पाचारलेलं आहे, स्वर्गीय पाचारण आहे, मग त्या पाचारणाला अनुसरून आपण वागणार आहोत. आणि मग पुढं कोरिंथकराचं पहिलं पत्र याचा पहिला अध्याय 19 वचन सांगतं, कॉल्ड अनटू फेलोशिप विथ क्राइस्ट. ख्रिस्ताच्या सहभागितेत बोलवले व विश्वसनीय ठरविले. ख्रिस्ताच्या सहभागितेत आपल्याला बोलवलेलं आहे. म्हणून जी सहभागिता आहे, संतांची सहभागिता, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि सनातन जीवन, यावर मी विश्वास ठेवतो. एका मित्राला मी फोन केला, म्हटलं बाबा VBS आहे आपलं,
मुंबईचं हे आणि मग अनेक काही गोष्टी. जर तुम्ही पास्टर आहात, तर तुम्ही पास्टर फेलोशिपमध्ये असणं हे थंबरुन आहे, थंबरुन. अपरिहार्य आहे. तर तुम्ही देवाचे लेकरं आहात. एकटे राहू नका. त्याने ख्रिस्ताच्या फेलोशिपमध्ये बोलवलेले, ख्रिस्ताच्या सहभागितेमध्ये बोलवलेले आणि सर्व लोक जे ख्रिस्ताच्या सहभागितेमध्ये आहेत, ते पवित्र रक्ताने धुतलेले आहे. आणि रक्ताने धुतलेल्या लोकांबरोबर जर तुम्ही येणार नसाल, तर मग तुम्ही एकतर पवित्र तरी नाही, नाहीतर तुम्ही पापामध्ये तरी आहात, नाहीतर तुम्हाला पाचेलच नाही. तुम्ही मनानेच काहीतरी करत आहात. मग ही गोष्ट कृपा करून आपलं करेक्शन करून घ्या, की आपली सहभागिता ही ख्रिस्ताबरोबर आहे. मानव झाला आणि धरतीवर आला. आपल्याला सहभागिता त्याची मिळावी म्हणून आणि आजही आपण जिथं कुठं गुडघे टेकतो, त्या ठिकाणी प्रभू तुम्हाला कृपा पुरवतो. पुष्कळ विश्वासधाऱ्यांचा अनुभव अशा प्रकारचा आहे, की ते विमानाने प्रवास करत आहेत आणि खूप खतरनाक टर्ब्युलन्स आलेला आहे. त्यांनी प्रार्थना केली, ते टर्ब्युलन्स गेले, ते वाचले. तर तिचं पण ख्रिस्ताची सहभागिता तुम्हाला मिळू शकते. ज्या ठिकाणी अशक्य गोष्ट आहे किंवा ज्या ठिकाणी खतरनाक गोष्टी आहेत, तिथे देखील ख्रिस्ताची सहभागिता आपल्याला मिळत आहे. मग या ठिकाणी आपण पाहतो गलती कर्जपत्राचा 5 अध्याय 13 वचन, कॉल्ड अनटू लिबर्टी, स्वतंत्रतेचे पाचारण आहे म्हणून देह वाचण्याला वाव मोडू नका. गलतीकाराच्या पत्रामध्ये स्वतंत्रतेचं पाचारण आपल्याला सांगितलेलं आहे. पण स्वतंत्र आहोत. पण कशाच्या बंधनामध्ये नाही. आपण व्यसनांच्या बंधनामध्ये राहू नये किंवा कोणत्या विशिष्ट प्रकारच्या जगिकतेच्या, रंगेलपणाच्या, हा हे हेकेखोरपणाच्या, हटखोरपणाच्या आणि आयडॉल वर्शिप, आयडॉल्ट्री या कोणत्याही बंधनामध्ये असू नये. कारण आपल्याला देवबापाने हे लिबर्टीचं पाचारण आपण बंधमुक्त दुनिया में रहकर भी तुम दुनिया की ना बनो. तर त्यानंतर आपण पाहत आहोत ते म्हणजे इपिस्करच्या पत्राच्या 4थ्या अध्यायाच्या पहिल्या वचनामध्ये कॉल्ड अनटू वर्दी, आपल्याला जे पाचारण झालंय त्या पाचारणात शोभेल असे वागा. आपण देवाचे लेकर आहोत. आपल्या जीवनातून ख्रिस्त दिसला पाहिजे. ख्रिस्त मूर्तिमंत आपल्या जीवनातून दिसला पाहिजे. एकदा साधू सुंदर सिंग हे इंग्लंडमध्ये गेले आणि इंग्लंडमध्ये गेल्यानंतर त्यांनी एका कुटुंबामध्ये नॉक केलं, तेव्हा बेल वाजवली त्या काळामध्ये आणि मग सर्व धावत पळत आली आणि म्हटली, की "पाहिलं, व्हॉट इज युअर नेम?" त्यांनी सांगितलं, "आय एम साधू सुंदर सिंग फ्रॉम इंडिया." मग ती आत धावत पळत गेली, म्हटली, की "द पर्सन नेक्स्ट टू द डोअर, आय डोंट नो, आय एम अनएबल टू अंडरस्टँड हिज वर्ड्स अँड प्रोनाउन्स हिज नेम, बट ही इज लुकिंग लाइक लॉर्ड जीसस क्राइस्ट." ते ख्रिस्ताप्रमाणे दिसत आहेत. पण ते मूर्तिमंत ख्रिस्त त्यांच्या जीवनामध्ये दिसत होता. आणि साधू सुंदर सिंगाने जे धुळ्यामध्ये चर्चचं उद्घाटन केलं, त्या चर्चला प्रवचन करण्याची संधी गुड फ्रायडेला मला मिळाली, त्याबद्दल मी देवाचे मनापासून आभार मानतो. या ठिकाणी आपलं जे पाचारण आहे, ते पाचारणाला शोभल असं वागा. जर मी बायबल टीचर आहे, तर बायबल टीचर प्रमाणे मी वागलं पाहिजे. जर कोणी पास्टर आहे, तर त्या पास्टर प्रमाणे वागलं पाहिजे. जर कोणी मिशनरी आहे, तर त्या मिशनरी प्रमाणे वागलं पाहिजे. म्हणजे सगळ्या गोष्टीत आपल्याला आपण विदूषकासारखं वागू शकत नाही. फॉर एन एक्झाम्पल आहेत काही गोष्टी, परंतु असं तुम्ही समजून घ्या. विदूषकासारखे कपडे घालू शकत नाही. आपण विदूषकासारखं माकड चाळे करू शकत नाही. आपलं पाचारण हे सेवकाचं पाचारण आहे. आपण सेवा करतो, लोकांना ख्रिस्ताकडे आणतो आणि आपण ख्रिस्ताचे प्रतिनिधी आहोत. वी आर द रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ क्राइस्ट. मी मेडिकल औषधाचा रिप्रेझेंटेटिव्ह होतो. मला त्या कंपनीच्या नियमानुसार वागावं लागायचं. आय वॉज अबाउट टू फॉलो द ऑल प्रोटोकॉल्स ऑफ दॅट कंपनी ओन्ली. तर आपल्याला ख्रिस्ताच्या वचनाचे प्रोटोकॉल पाळणं आहे. आणि मग अजून एक वचनाबद्दल आपण पाहून थांबूया. ते म्हणजे थेसलोनिकराचं पत्र याचा 4था अध्याय 7वं वचन, कॉल्ड अनटू होलीनेस. म्हणजे आपल्याला पुन्हा एक वार पवित्रतेसाठी आपलं हे पाचारण आम्हा अद्भुत प्रकाशाचे, हे आज जन्म नवा आमचा धन्य वारस स्वर्गाचे. हे जे पाचारण आहे ते अद्भुत पाचारण आहे आणि या पाचारणामध्ये तो चालवतो. आणि मग शेअरचं वापर वाचून थांबूया. ते म्हणजे पहिलं पेत्राचं पहिलं पत्र याचा पहिला अध्याय 3रं वचन, हे सात्विकतेसाठी पाचारण. सात्विकता, सात्विकता म्हणजे बॅलन्स. तुमचं माझं जीवन हे ख्रिस्तासमोर एकदम बॅलन्स असायला पाहिजे. आपलं सात्विकतेसाठी पाचारण झालेलं आहे. आपण आताताईपणा करू शकत नाही कोणत्याही गोष्टीच्या बाबतीत. आपल्याला बॅलन्स जगता आलं पाहिजे. आपल्याला बॅलन्स चालता आलं पाहिजे. सरळ सात्विक देवाला भिवून वागणं आणि पापापासून दूर राहणं म्हणजे सात्विक. तर ते सात्विकतेचं जीवन, बॅलन्स जीवन सगळ्या गोष्टीचं जगता आलं पाहिजे, कारण आपलं ते आचरण आहे. आणि मग आपण म्हणू शकतो, तो चालवी, तो चालवी, मला स्वहस्ते चालवी,
मी त्याला मान्य सर्वस्वी प्रभूच स्वतः चालवी. त्या पाचारणामध्ये तो आपल्याला चालवतो. या सर्व गोष्टीबद्दल आपण देवाचे उपकार करत म्हणूया. देवजो बाप, देवजो पुत्र, देवजो पवित्र आत्म्याच्या नावामध्ये तुम्हाला आशीर्वाद मिळो. गॉड ब्लेस यू. थँक्यू.